पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील एका तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दिलासा दिलाय। या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपींनी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी पोक्सोसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी पंढरपूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता। त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली होती। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट जयदीप माने यांनी पीडिता स्वतः आरोपीशी सतत संपर्कात होती, तिने विवाहाची इच्छाही व्यक्त केली होती आणि कुटुंबियांच्या दबावातून तक्रार दाखल झाल्याचा युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे।